रानावर मेंढरं चारता चारता अचानक फोन येतो आणि IPS झाल्याची सुखद बातमी कानावर पडते। अगदी हा क्षण एखाद्या कुटुंबाच्या आनंदाचा क्षण राहिला नसून संपूर्ण महाराष्ट्राच्या आनंदाचा हिस्सा बनलेला आहे। अर्थातच ही गोष्ट आहे बिरुदेव सोनाप्पा ढोणे यांची। तर आता आपण पाहूयात की बिरुदेव कशा प्रकारे IPS झाला आणि कसा महाराष्ट्राच्या संपूर्ण युवकांचा आयकॉन बनला। नमस्कार, मी सौ गायत्री अमोल बिरादार अविरत राजे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। तर बिरुदेव याने यश कसं मिळवलं, तर बिरुदेव याने इंजिनिअरिंग केलं। इंजिनिअरिंग केल्यानंतर खरं तर कुठल्याही कंपनीमध्ये चांगला जॉब मिळाला असता, परंतु प्रत्येकाची एक ध्येय असतं, प्रत्येकाची इच्छा असते की मी देशासाठी काहीतरी करावं, मी समाजासाठी काहीतरी हिस्सा बनावं, मी समाजाचं काहीतरी देणं आहे आणि या देशाचं काहीतरी देणं आहे, मी समाजाचे देशाचे काहीतरी ऋण फेडावेत आणि हे ऋण फेडायचे असतील तर केवळ पैसाच कमवणे हे ध्येय नसतं, तर त्या पोस्टवर जाऊन त्या खुर्चीवर जाऊन आपल्याला देशाची सेवा करता आली पाहिजे, ही संधी मिळवता आली पाहिजे। म्हणून ही संधी मिळवण्यासाठी बिरुदेवने मेहनत घेतली, कष्ट घेतले, पुण्यामध्ये परीक्षा दिली आणि मग हे परीक्षा देत असताना अनेक मित्रांचं सहकार्य लाभलं। मित्रांच्या सहकार्याचं सुद्धा सोनं केलं आणि मेहनत करून मेहनतीच्या चिकाटीच्या जोरावर आज बिरुदेव IPS बनला, इंडियन पोलीस सर्व्हिस। तर आज IPS बनल्यानंतर प्रत्येकाच्या आईवडिलांना जसा आनंद होतो तसा अर्थातच बिरुदेवच्या कुटुंबाला प्रचंड आनंद झाला आणि हा आनंदाच्या क्षणामध्ये संपूर्ण महाराष्ट्र नाहून निघाला। संपूर्ण महाराष्ट्राच्या आनंदाचा हिस्सा बनलेला बिरुदेव याने संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं की IPS अधिकारी असेल किंवा IAS अधिकारी असेल की हे एखाद्या अधिकाऱ्याच्याच उदरातून जन्माला येत नाहीत, तर ते मेहनत, चिकाटी, ध्येय बाळगणाऱ्यांच्या आणि प्रचंड मेहनतीला मान देणाऱ्या, प्रचंड मेहनत आणि कष्ट करणाऱ्यांच्या घरात सुद्धा जन्माला येतात। IAS IPS अधिकारी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं आणि या मेहनतीच्या जोरावर बिरुदेवने आज यश संपादन केलं, हे संपूर्ण महाराष्ट्राला दिसलेलं आहे। आपण विचार केला तर बघा, बिरुदेव यांची इंजिनिअरिंग झालेली आहे आणि एक विचार करा, खेड्यातील विद्यार्थी किंवा खेड्यातील मुलगा, खेड्यातील कुटुंबातील, शेतकरी कुटुंबातील, मेंढ्या चारणाऱ्याच्या कुटुंबातील जे लेकरू असतं ते पुण्यामध्ये जरी शिकायला असेल तरी ते जेव्हा घरी येतं तर तेव्हा त्यांना आपल्या आईवडिलांच्या व्यवसायात हातभार लावावंच लागलं, नीट शेतावर जावंच लागतं, मेंढ्या चारावं लागल्या। अर्थात शेतकऱ्यांचा मुलगा असेल, मेंढ्या चारणाऱ्यांचा, शेळ्या चारणाऱ्यांचा असेल तर गुरंढोरं चारावे लागतात, शेतावरती जावं लागतं, आईवडिलांसोबत मातीत हात लावून काम करावं लागतं, चिखलात काम करावं लागतं, कारण की आपली संस्कृतीच आहे ही आणि खेड्यातले ही वस्तुस्थिती आहे। आपण एखाद्या मोठ्या सिटीत जरी जाऊन परीक्षा दिली, क्लासेस केले, इंजिनिअरिंग केली, तरी जेव्हा आपण गावात येतो तेव्हा आपल्याला नीट शेतावरती जावंच लागतं। अगदी असंच घडलेलं आहे पूर्णपणे। बिरुदेवने पुण्यामध्ये त्या ठिकाणी इंजिनिअरिंग केली, तिकडे परीक्षा दिली, परंतु तो जेव्हा गावामध्ये आला तेव्हा रोज आईवडिलांच्या कामामध्ये हातभार लावावा लागायचा। विशेष म्हणजे नेमकं त्याचे वडील आजारी होते आणि आजारी असल्यामुळे वडिलांचं संपूर्ण काम बिरुदेवला करावं लागत होतं आणि पूर्णपणे जबाबदारी पार पाडावं लागत होती आणि त्या रोज मेंढ्या न्यायच्या, रानावरती चारायच्या। अशाच मेंढ्या चारत असताना मित्राचा अचानक फोन आला, अरे काय करतोय? मी शेतावरती मेंढ्या चारते असं म्हणल्याबरोबर, अरे तू आज IPS झालेला आहेस, मोठं यश संपादन केलेलं आहे, अशी सुखद बातमी कानावर पडते। म्हणजे आज कुटुंब कितीही छोटा असेल, मेंढ्या चारणाऱ्यांचा असेल, परंतु मुलाने मात्र एक आईवडिलांना मोठा दिलासा दिला आणि मोठं यश संपादन करून दाखवलं। 3 वर्षानंतर आता कुठल्या तरी जिल्ह्याचा SP म्हणून बिरुदेव काम करेल। मोठी संधी आहे देशाची सेवा करण्याची, समाजाची सेवा करण्याची, अन्यायाच्या विरोधात लढण्याची, अन्याय होणाऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मोठी संधी बिरुदेवला मिळालेली आहे। ती मेहनतीच्या जोरावर, चिकाटीच्या जोरावर मिळालेली आहे। असंच यश सगळ्यांना मिळवता येतं। अगदी
अपेक्षा असते, फक्त चांगलं आपल्याला यश संपादन मिळवण्याची अपेक्षा असते, त्यानंतर मेहनत करण्याची गरज असते, ध्येय बाळगण्याची गरज असते. प्रत्येकांच्या आईवडिलांचं हे स्वप्न असतं की आम्ही जे आज दुःख झेलतोय, कष्ट झेलते, मेहनत करते, अशी मेहनत आमच्या मुलांना कधीही करण्याची गरज पडू नये. आमच्या मुलांना सुखाचे दिवस येवत, आमच्या मुलांना सावली मिळावी ही प्रत्येक उन्हामध्ये काबाड कष्ट करणाऱ्या आईवडिलांची इच्छा असते. परंतु आपल्या आईवडिलांच्या इच्छा पूर्ण करण्याचं काम हे मुलांच्याच हातात असतं. आणि मुलांनी जेव्हा एखादे मुलं हे असे दाखवून देतात की तुमच्या मेहनतीचं फळ आज मिळालेलं आहे, खरंच त्या आईवडिलांना केवढा आनंद होतो. आणि अशा वेळेला केवळ आईवडिलांनाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला आनंद होतो. आणि खरोखरच बिरुदेव आज संपूर्ण महाराष्ट्रातील युवकांचा हृदयातला एक गळ्यातला ताईत बनलेला आहे. त्याचं कारण मेहनतीच्या जोरावर मिळवलेलं यश आणि सामान्य कुटुंबातला असून सुद्धा मोठा IPS अधिकारी बनवू शकतो हे दाखवून देणे, या सगळ्या गोष्टींमुळे आज युवकांच्या समोर एक आदर्श उदाहरण म्हणून बिरुदेव आहे. हे सगळ्या युवकांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि सगळ्यांनी त्याप्रमाणे मेहनत केली पाहिजे की आपण खेड्यातले असो अगर शहरातले असो. कारण की सगळ्या सुखसुविधा जरी शहरातील मुलांना उपलब्ध होत असल्या आणि खेड्यातील मुलांना जरी शेतावर जावं लागत असलं तरी मेहनतीच्या जोरावर ह्या सगळ्या गोष्टी पुसता येतात आणि यश संपादन करता येतं. अशी जिद्द आणि चिकाटी जर ठेवली तर यश हे दूर नसतं. आणि म्हणून प्रत्येकाने असं यश मिळवण्यासाठी प्रयत्न तर केलेच पाहिजे. परंतु ज्यांना खूप काही देशसेवा करायची आहे, समाजाचे ऋण फेडायचे आहेत, तर ते ऋण फेडण्यासाठी आणि सेवा करण्यासाठी काही ना काही टप्पे असावे लागतात. एक तर आपल्या हातामध्ये कुठल्या ना कुठल्या पक्षाची सत्ता असावी लागते. आता सत्ता ही प्रत्येकच माणूस हा राजकारणामध्ये जाऊ शकत नाही, गेलास तर टिकू शकत नाही, टिकलास तर सत्ता मिळवू शकत नाही. कारण का आहे तर आपल्या देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती पक्ष आहेत आणि पक्षामध्ये गटबाजी सुद्धा तेवढीच आहे, आपण पाहतो. आणि म्हणून असं आपल्याला देशसेवा मिळवायची असेल तर राजकारणात थांबूनही थोडंसं कठीण वाटतं. पण अशा वेळेस प्रत्येकच माणूस हा राजकारणामध्ये जाऊ शकत नाही. परंतु एक संधी प्रत्येक मुलाकडे मुलींकडे असते देशसेवा करण्याची, ती म्हणजे प्रशासकीय सेवेमधून आपण देशाची सेवा करू शकतो, प्रशासकीय पद मिळवू शकतो. एकदा प्रशासकीय पावर हातात आली तर त्यांना चांगल्या प्रकारची ते सेवा करू शकतात. आपल्याकडे अनेक असे अधिकारी आहेत, IAS आहेत, जसे की राहुल कर्डिले साहेब आहेत. अगदी ते IAS जरी असले, एखादे प्रशासकीय अधिकारी जरी असले तर एखाद्या समाजसेवकाप्रमाणे ते रात्रंदिवस समाजाचे कामं करत असतात, समाजसेवा करत असतात. असे अनेक आहेत IAS IPS अधिकारी. अशाच प्रकारे बिरुदेवला आज संधी मिळालेली आहे की एकीकडे मी मेंढ्या चारत होतो, पण आज या मातीचे ऋण फेडण्याची, आज या देशाचे ऋण फेडण्याची, देशसेवा करण्याची पावर हातात आलेली आहे. कारण इच्छा असून चालत नाही, पावर पण पाहिजे. जे संत म्हणतात ना, नुसतं संत असून चालत नाही, सत्ता पाहिजे, सत्तेशिवाय शहाणपण नाही. तसं पावर आहे ही एक प्रकारची पद म्हणजे पावर आहे. आणि या पदाच्या जोरावर त्यांना चांगली प्रकारची देशसेवा आणि समाजसेवा करता येईल. आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्राने आज अभिनंदनाचा वर्षाव केलेला आहे बिरुदेवर. तर अशाच प्रकारे बिरुदेवच्या हातून खूप मोठ्या प्रमाणावरती देशसेवा आणि समाजसेवा घडो. पुनश्च एकदा बिरुदेवचे मनापासून अभिनंदन. आणि हे अभिनंदन सगळ्यांना, असे अभिनंदनाचे क्षण यावेत, सगळ्यांच्या आयुष्यामध्ये असे काम करण्याची संधी मिळावी आणि सगळ्यांना देशसेवा करता यावी. कारण की अलीकडे पाहत आहोत आपण युवकांची वैचारिक पातळी किती घसरलेली आहे. कुठे कुठे युवक बसलेले आहेत, कुठे कुठे बसतात. अगदी सायंकाळचे 5 वाजल्यापासून खेड्यातही असं नाही की प्रत्येकच युवक हा बिरुदेवसारखा मेंढरं चारायला जातो किंवा आईवडिलांसोबत शेतावर काम करायला जातो. खेड्यामध्ये सुद्धा असे कळपच्या कळप युवकांचे जिल्हा परिषद शाळा सुटल्यानंतर तिथे पानं खेळत बसतात काय, किंवा कुठे एखाद्या पारावरती बसतात काय, कुठे काही जण सिगारेट पीत बसतात, तर काही जण कुठे धाब्यावर बसलेले असतात. एकीकडे असे युवकसुद्धा वैचारिक पातळी घसरलेले आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अलीकडे कोणाची छेड काढताना रोड रोमियोंच्या रूपाने आपल्याला युवक दिसत आहेत. परंतु अशा भयान परिस्थितीमध्ये काही जण व्यसनाच्या अधीन जाऊन आत्महत्या करत आहेत, काही जण बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या करत आहेत. पण अशाच परिस्थितीमध्ये आपण पाहतो तर ह्या सगळ्या गोष्टींवर मात करून ह्या
सगळ्यांना झुगारून अशा लोकांची संगत न करता चांगल्या मित्रांची संगत केली, चांगल्या लोकांचं मार्गदर्शन घेतलं आणि या सगळ्या गोष्टींचं सहकार्य घेऊन वाईट गोष्टींवर मात करून बिरुदेवने आज यश संपादन केलं। हे यश संपूर्ण महाराष्ट्राने आपल्या डोक्यावर घेतलं, बिरुदेवचं अभिनंदन केलं आणि अशाच प्रकारचा आदर्श हा इतर युवकांनी, रोड रोमिओ म्हणून फिरणाऱ्या युवकांनी घेतला पाहिजे आणि देशासाठी पुढे आलं पाहिजे। आज बिरुदेव IPS झाला, उद्या देशाची मोठ्या प्रमाणावर, चांगल्या प्रमाणावर तो सेवा करेल। अशी सेवा करण्याची संधी आपल्यालाही मिळो, संपूर्ण युवकांना मिळो अशी सदिच्छा प्रत्येकाने बाळगावी आणि अशा प्रकारची देशसेवा करण्यासाठी पुढे यावं, कारण हा आपला भारत देश महान आहे आणि या देशाला महानच ठेवायचं असेल तर इथली वैचारिक पातळीसुद्धा युवकांची महान असली पाहिजे, चांगली असली पाहिजे आणि बिरुदेवप्रमाणे आपण सुद्धा चांगल्या मार्गाने गेलो तर नक्कीच देशाची सेवा करण्याची संधी मिळेल। जय हिंद, जय भारत।